नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अलिशा आणि बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे मी स्वतः माझी वेट लॉस जर्नी करत होते आणि चक्क मी 20 किलो कमी केलेत। 80 kg ते 60 kg। आता मी एक माझ्यासाठी पर्सनल स्वतःचं एक डाएट तयार केलं होतं। आता ते डाएट मी कमीत कमी मला वाटतं 8 महिने फॉलो केलं आणि त्यामध्ये थोडीफार चीटिंग केली असेल, पण मी हे लक्षात ठेवलेलं आहे की मला वजन कमी करण्याचं काय कारण आहे। त्यामुळे ते मोटिवेशन जर तुम्हाला डोक्यात असेल की तुम्हाला कशामुळे करायचं आहे किंवा तुम्हाला ते अचीव करून ठेवायचं आहे, तर तुम्ही सोप्या पद्धतीनं वेट कमी करू शकाल। आता हे झालं डाएटबद्दल। आता दुसरी जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहे वर्कआउट। आता वर्कआउटचा प्लॅन मी एक तयार केला होता माझ्यासाठी। त्यामध्ये मी कार्डिओ केलं, स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, थोडंफार HIIT वर्कआउट्स फॉलो केले आणि हे सगळ्याचा प्लॅन मी पूर्ण आठवड्याचा प्लॅन तयार केला होता आणि ते कंपल्सरी फॉलो केलं। तिसरं जे सगळ्यात इम्पॉर्टंट मी फॉलो केलं ते म्हणजे बाहेरचं जेवण कमी केलं आणि बाहेरचं जेवण कमी केल्यामुळं अर्ध्यापेक्षा जास्त माझं जंक फूड अवॉइड झालं आणि ते माझ्या वेट लॉस जर्नीसाठी खूप महत्त्वाचं ठरलं। त्यामुळं तुम्हाला जर खरोखर वेट कमी करायचं असेल ना, तर तुम्हाला बाहेरचं खाणं कमी करायला लागेल। कमी म्हणजे असं नाही सांगते की तुम्हाला पूर्णच बंद करायचं आहे, पण तुम्हाला ते कमी करायचं आहे। म्हणजे ते महिन्यात तुम्ही एक चीट मील ठेवा किंवा एकदा बाहेर जाऊ शकता आणि तुम्ही बाहेर जाताना काय खाता, किती खाता हे सुद्धा गरजेचं आहे। चौथी जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना, ते म्हणजे मेक नो एक्सक्यूजेस। म्हणजे आपण आपल्याला स्वतःला इतके कारण देतो की ज्यामुळे आपलं वजन कमी होत नाही आहे। आपण हा विचार करतो की आपण डाएट मंडेपासून फॉलो कराल किंवा आपण हा विचार करतो की आपण 1 तारखेपासून डाएट फॉलो करणार, पण आपली 1 तारीख ही येत नाही आणि आपलं नवीन मंडेही येत नाही। त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला कुठलेही एक्सक्यूजेस करायचे नाहीत आणि ते मी माझ्या आयुष्यात ना वेट लॉस जर्नी ज्यावेळी स्टार्ट केली त्यावेळेस घातलं होतं। हे ठरवलं होतं की मी अजिबात कुठलेही एक्सक्यूजेस बनवणार नाही, कारण की मला रिझल्ट हवा आहे आणि तुम्हाला जर सुद्धा रिझल्ट हवा असेल ना, तर एक्सक्यूजेस बनवायचे बंद करा। आता कन्सिस्टन्सी म्हणजे काय, ते एक गोष्ट कंटिन्युअस तुम्हाला रोज करत राहायची आहे। म्हणजे तुम्हाला सकाळी उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, प्रॉपर डाएट फॉलो करायचं आहे, व्यवस्थित झोप घ्यायची आहे आणि हे सगळं तुम्हाला रोज करत राहायचं आहे आणि तुम्हाला रिझल्ट कधी भेटेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही। तर ही सगळ्यात गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी कसं ठेवाल। तुम्ही 15 दिवस फॉलो करता, त्यानंतर तुम्ही 16व्या दिवशी गिवअप करून टाकता। हे तुम्हाला फक्त अवॉइड करायचं आहे, ते म्हणजे गिवअप न करणं। तुमची वेट लॉस जर्नी ही एवढी सोपी होऊन जाईल जर तुम्ही हे सगळे टिप्स फॉलो केला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझं बोलणं आवडलं असेल, तर तुम्ही मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता। आणि मी तुमच्यासाठी बरेच व्हिडिओज आणणार आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कुठले वर्कआउट फॉलो करू शकता, काय आहार ठेवायचा आहे, नेमका तुमचा डाएट काय असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहील, तुमचे डाऊट्स क्लिअर करत राहील। आणि तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता आणि मी प्रयत्न करेन की मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं देऊ शकते। तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंतसाठी धन्यवाद।